नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये आत्ता आपण रिव्ह्यू करणार आहोत मैदान या सिनेमाचा. मैदान हा सिनेमा या ईदला रिलीज झाला आणि त्याच्यामध्ये अजय देवगण यांची मुख्य भूमिका आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मैदानची चर्चा खूप जोरात सुरू होती. मी आता जस्ट सिनेमा बघून आलो आणि ताजा रिव्ह्यू तुमच्यासमोर आता देतोय. कसा आहे पिक्चरमध्ये, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. सर्वसाधारणपणे असे सिनेमे आले की आपल्याला आठवण होते ती चकदेसारख्या सिनेमाची, झुंडसारख्या सिनेमाची, किंवा 83 सुद्धा हा सिनेमा त्याच्यामध्ये येतो. कारण हे सांघिक सिनेमे आहेत, सांघिक खेळाचे सिनेमे आहेत. आणि मग त्यातून टीम बिल्डिंग कशा पद्धतीनं होते, अंतर्गत हेवेदावे काय असतात, कोच म्हणून कशा पद्धतीनं रणनीती आखली जाते, असा सगळा अंतर्भाव या एकूण सिनेमांमध्ये असतो. आणि सगळ्यात शेवटी ही सगळी टीम फायनलला जाते आणि फायनलला एक कोच त्या मॅचच्या आधी एक लेक्चर देतो. ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण चकदेमुळं शाहरुखचे ते संवाद खूप फेमस झाले होते. इसलिए आज मैदान में उतरना क्या रहा, लेकिन दिख रहा एक. मैदान हा सिनेमा अमित शर्मा यांचा आहे आणि आधीपासूनच त्याची चर्चा होती. हा सिनेमा अर्थातच 1952 ते 1962 या कालखंडातला आहे. कारण हा कालखंड भारतीय फुटबॉलचं सुवर्णयुग मानलं जातं आणि मुळात ट्रू स्टोरी असल्यामुळे या सिनेमाला वेगळं वजन आहे. 1952 ते 1962मध्ये रहीम जे कोच होते भारताचे, त्यांच्यावर हा सिनेमा बेतला आहे. त्यांनी कशा पद्धतीनं फुटबॉलची टीम तयार केली, भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये जाऊन कशी मुलं गोळा केली आणि मग टीम बनवली. कहाँ से नमूना इकट्ठा किया मिस्टर रहीम. आणि अर्थातच ती टीम खेळली, काही वेळेला अपयश आलं आणि मग शेवटी एशियन गेम्समध्ये 1962 साली भारतानं कसा विजय मिळवला त्याची ही गोष्ट आहे. इस भीड़ से साथ की उम्मीद मत रखना, आज कान बंद करके खेलना. अर्थात जनरली अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये जेव्हा टीम एकत्र येते तेव्हा खेळाडूंचे अंतर्गत डावपेच किंवा त्यांचे कलह दाखवले जातात. या सिनेमामध्ये अशा पद्धतीचं डावपेच किंवा असं राजकारण दिसत नाही तुम्हाला खेळाडूंमधलं. पण फुटबॉलच्या एकूण फेडरेशनमध्ये कशा पद्धतीनं राजकारण होतं, कशा पद्धतीनं खेळाडूंना दाबलं जातं, त्यावर जास्त फोकस आहे तो. आणि अर्थातच खेळ असल्यामुळं वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्हाला फुटबॉल दिसत राहतो. टीम बनाया, क्या किया, बहुत ज्यादा बहाने हो गए. ऐसा ही चलता रहेगा. एक और टूर्नामेंट हारने का समय नहीं है हमारे पास. मला हा सिनेमा या सिनेमानं खेळवून ठेवलं, पहिली गोष्ट. तो काळ उभा केला, दुसरी गोष्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जी उत्कंठा लागून राहते, कारण तुम्हाला शेवटी माहीत असतं की भारत जिंकणार आहे, पण जी उत्कंठा हवी आहे तीसुद्धा हा सिनेमा देतो. फक्त या सिनेमामध्ये एक पेस आहे, तो पेस खूप स्लो आहे असं मला वाटतं. म्हणजे कधी ती जी जागा आहे किंवा तो जो वेग आहे, जो संथपणा आहे, त्याची गरज पण वाटते. पण इथे जास्त खेचलाच गेला आहे की काय सिनेमा असं वाटतो. सिनेमाची लेंथ मोठी आहे, तो सिनेमा आणखी 20 मिनिटांना कमी असता तर जास्त बरं झालं असतं असंही वाटून गेलं. पण चांगले प्रयत्न आहेत, उत्तम पद्धतीनं त्याचं छायांकन केलेलं आहे, एडिट चांगलं झालं आहे. आणि अर्थातच अजय देवगण हे टिपिकल सिंघम स्टाईल सगळीकडे वावरतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण या सिनेमामध्ये रहीम जी यांची भूमिका त्यांनी केली आहे ती तुम्ही कन्व्हिन्स होता या सिनेमात. तर या सिनेमाला मी देतो 3 स्टार. इट्स अ गुड मूवी. यामध्ये 2 गाणी आहेत, ती 2-3 गाणी आहेत, 2-3 गाणी ही चांगली आहेत. थोडं कधी शेवटचं जे गाणं आहे, जे खेळाडू मिळून छातीवर मारत ते गाणं म्हणतात, एकतेचं गाणं आहे ते जरा मला अति वाटलं. पण अदरवाईज इट्स अ गुड ट्राय. या सिनेमाची गोष्ट ही ट्रू स्टोरी असल्यामुळे तुम्हाला भावते. जसं मी मगाशी म्हणालो, स्क्रीन प्ले खूप लेंदी झाला, तो थोडा कमी करता आला असतं तर बरं झालं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॅरेक्टरायझेशन जे आहे त्याच्यामध्ये फेडरेशनमध्ये पॉलिटिक्स खेळणारी 2 माणसं घेतलेली आहेत. त्यापैकी एक संपादक असतात एका वृत्तपत्राचे आणि एक फेडरेशनमधला माणूस असतो. ते जरा जास्त ग्रे दाखवलेत. एवढं अगदी स्पून फिडिंग करायची गरज नव्हती असं मला वाटून गेलं. किसी को भी आपका जीतने का उम्मीद नहीं है. संवादांबद्दल बोलायचं तर मला 2 संवाद खूप आवडले. इतरही चांगले संवाद आहेत, पण अजय देवगणच्या तोंडी असलेला म्हणजे रहीमला काही प्रश्न विचारले जातात आणि मग रहीम त्याचं उत्तर देताना म्हणतात की एल्विस प्रिस्लीचा रेफरन्स आहे त्याला, आणि ते म्हणतात की ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यात आपण बोलू नये. तो संवाद अगदी करेक्ट नोटला आला आहे आणि चांगला आहे मला वाटलं. आणि दुसरा की फुटबॉल हा असा गेम आहे ज्याच्यामध्ये पायांनी तुमचं नशीब कोरलं जातं किंवा आखलं जातं.
तर ही मला संवाद आवडली. इतरही चांगले संवाद आहेत आणि सोपे सोपे आहेत, त्यामुळे असं काही समजायला अवघड नाही आहे सिनेमा. मुझे लगता है कि हम दुनिया की कोई भी टीम को हरा सकते हैं. हा सिनेमा बघायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी हा सिनेमा संपला की ते रहीम कोण होते त्यांचा फोटो येतो. 1962 साली खेळलेल्या टीमपैकी जे आत्ता हयात आहेत ती मंडळी दाखवलेली आहेत, त्यामुळे या सिनेमाचं वेट वाढतं. सो इट्स अ गुड मूवी, बघायला हरकत नाही. थोडा संथ आहे, पण शेवटची जी मॅच आहे ती मला आवडली. मुलांनी मस्त कामं केली आहेत, सगळी नवीन मुलं आहेत ती. सो एफर्ट्स प्रामाणिक आहेत. आणि हा सिनेमा आला आहे तर तुम्ही कुटुंबासह हा सिनेमा पाहू शकता. त्यामुळे 3 स्टार दिलेले आहेत. मुझे लगा था आज आखिर हिंदुस्तान की बात होगी, लेकिन हम तो अब तक बंगाल और हैदराबाद में अटके हुए हैं. लाईमलाईटमधले रिव्ह्यू कसे वाटले मला जरूर सांगा. कसा आहे पिक्चर तुम्ही पाहत असालच. वेगवेगळ्या सिनेमांचे रिव्ह्यूज आणि नाटकांचे रिव्ह्यूज मी घेऊन येणार आहे शुक्रवारी, शनिवार, रविवारी. जसे बघीन तसे आणेनच. तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि रिव्ह्यू पाहत राहा. थँक्यू व्हेरी मच.